नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाथभक्ती या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेऊया आषाढी वारीचा इतिहास, तिचे धार्मिक महत्त्व, वारकरी परंपरा आणि या दिव्य यात्रेची वैशिष्ट्ये. टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका, लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड विठ्ठलनाम. हे दृश्य पाहिल्यावर प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तीचा महासागर उसळतो. मित्रांनो, आषाढी वारी हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, हा आत्म्याला परमेश्वराशी जोडणारा प्रेम, सेवा, समता आणि भक्तीचा अद्भुत सोहळा आहे. वारी म्हणजे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्रद्धेने नामस्मरण करत पायी केलेली यात्रा. दरवर्षी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघतात. त्यांच्या ओठावर विठ्ठलाचे नाम, हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका आणि हृदयात नेहमी अखंड भक्ती असते. वारकरी संप्रदायाला अनेक शतकांची परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवला. आजही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो दिंड्या या पालख्यांसोबत चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, सर्व माणसे समान आहेत, अहंकार सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, दुसऱ्यांशी सेवा करा, सतत भगवानाचे नामस्मरण करा. याच विचारांमुळे वारी ही केवळ धार्मिक यात्रा न राहता समाजाला एकत्र आणणारी परंपरा बनली आहे. वारीमध्ये दिंडी, पालखी, टाळ मृदुंग, अभंग आणि रिंगण या परंपरांना विशेष महत्त्व आहे. वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने चालतात. मार्गात भजन, कीर्तन आणि अभंग सुरू असतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष वातावरण भक्तिमय करून टाकतो. वारीतील सर्वात भावपूर्ण आणि आकर्षक सोहळा म्हणजे रिंगण. या सोहळ्यात माऊलीचा घोडा धावत येतो. भक्त त्या पवित्र धुळीला मस्तकाला लावून स्वतःला धन्य मानतात. पंढरपूर हे भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे पवित्र क्षेत्र आहे. चंद्रभागा नदीत स्नान करून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. विटेवर उभा असलेला विठ्ठल भक्तांना प्रेम, धैर्य आणि भक्तीचा संदेश देतो. वारी आपल्याला सांगते, भक्तीमध्ये मोठा लहान असा भेद नसतो. सेवा हीच खरी पूजा आहे. प्रेम, समता, शिस्त आणि सहकार्य यामुळे समाज अधिक सुंदर बनतो. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा अमूल्य वारसा आहे. जर आपण कधी वारीचा अनुभव घेतला नसेल तर आयुष्यात एकदा तरी हा दिव्य सोहळा नक्की अनुभवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नाथभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.